चला सरवलीपाडा आपले फलंदाज पाठवून द्या कृपया करून. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. आजचं शेड्यूल पूर्ण करायचं आहे. सकाळी सामने जरा उशिरा चालू झाल्याबद्दल आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. त्याची दक्षता घ्यायची आहे सर्वांनी. साईनाथ आणि रवींद्र सलामीची जोडी आहे. अनुभवी जोडी जुनी जोडी. जुने जाणते खेळाडू आहेत रवी आणि साईनाथ. चला पंच भाऊ पाटील आपल्या भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट पंच आणि महेंद्र पंच महेंद्र. दरम्यान सामना चालू होतोय. सरवली आणि सरवली पाडा दोन्ही एकाच ग्रामपंचायतचे संघ आहेत आणि त्यांचे जर आपण ड्रेसिंग बघितलं ती पण सारखीच वाटते. कुठला खेळाडू सरवलीचा आहे कुठला सरवली पाड्याचा आहे ओळखता येणार नाही सहजा. चला सामना चालू होतोय. गोलंदाज आहे महेंद्र आणि स्ट्राईकला आहे रवी. रवी एक जुना जाणता खेळाडू आहे आणि त्याच्याकडून संघाला खूपच अपेक्षा असतात नेहमीच. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आणि सुंदर टोललेला चेंडू. दरम्यान चौकार. पहिल्याच चेंडू रवीच्या बॅट मधून निघतोय खणखणीत चौकार. अशाच खेळाची अपेक्षा आहे रवीकडून संपूर्ण संघाला. महेंद्रचा दुसरा चेंडू. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू आणि गचाल क्षेत्ररक्षणाच्या ढेंगातून बॉल गेलेला आहे. खूपच गचाल क्षेत्ररक्षण. जिथे एक सुद्धा धाव झाली नसती तिथे मात्र मिळतोय चौकार. 2 चेंडू मध्ये 8 धावा. सुंदर फलंदाजी. तिसरा चेंडू महेंद्र. तिसरा चेंडू रवी खेळून काढेल. आता मात्र सुंदर चेंडू मात्र पंच सहमत नाहीत. लेग बाईटचा इशारा. बिनबाद 3 चेंडू टाकून झालेले आहेत. त्याच्यामध्ये 2 रवीने खणखणीत चौकार खेचलेले आहेत आणि एक लेग बाईट. आता स्ट्राईकला येतो साईनाथ. साईनाथ सुद्धा एक जुना जाणता खेळाडू आहे अनुभव आहे आणि आता मात्र साईनाथला चेंडूने चकवलेला आहे. सुंदर चेंडू महेंद्र याचा. असेच चेंडूंची आवश्यकता आहे सरवली संघाला.
जोरात मारण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. इस खेल की कोई गुंजाइश ही नहीं है, कोई मतलब ही नहीं इस खेल का. निगाहें अपनी सामने चाहिए, सामने रखनी चाहिए ताकि गेंद अपने को अच्छे से दिख सके. परंतु साईना त्याच्याकडून असं काही होत नाही. आता मात्र बरोबर टोलेला चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण. झेल सुटतोय परंतु क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालंय. दरम्यान 2 धाव पूर्ण. धाव संख्या होते बिनबाद 11. एका षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. चला थोडी घाई करा. सरवली संघाचे कोच राम पाटील, राम चौधरी बाहेरून क्षेत्ररक्षण लावतायत. अनुभव आहे त्यांना बी खूप. बॉलर येतो तो कबीर. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज कबीर. चला कबीर आहे. कबीर येतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज खेळून काढेल तो रवी. फुलटच चेंडू ऑफसाईडला टोलेला आहे. दरम्यान संजय याच्याकडून चांगलं क्षेत्र आहे. धाव पूर्ण आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. साईना त्याची खूप 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 चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 13 धावसंख्या होते 13. बघा साईनाथ 45चा खेळाडू कसा धावतोय चपलाईने. त्याच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि दरम्यान वाईट चेंडू. अवंतर धाव 14. धावसंख्या होते ती 14. बिनबाद 14. पुढं सरसात मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण आणि 2 धावा निश्चितच सहजरित्या पूर्ण. 16 धावसंख्या होते ती 16. ऊन खूप तापलेलं आहे आता. कबीर याचा पुढचा चेंडू रवीसाठी. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटमध्ये येत नाही. 1 धाव तर निश्चित नाही. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्या 15. कबीर चांगला टाकलेला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु बघा साईनाथ पाटील याचं रनिंग बिटवीन द विकेट बघा तुम्ही काय धावतोय. वा मानायला पाहिजे साईनाथ पाटील याला. सुंदर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या होते ती 17. चला आता मात्र सुंदर टोलेला चेंडू लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आणि 2 धावीचा प्रयत्न आणि बाद. आता मात्र साईनाथ पाटील थोडेसे कमी पडलेले आहेत. काही हरकत नाही साईनाथ पाटील, तुमचं काम तुम्ही केलेलं आहे. रनिंग बिटवीन द विकेट एकदम चांगली आहे तुमची. आणि आता साईनाथ यांचे भाऊ बंधू दिनेश डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. त्याच्या बॅटमध्ये जर बॉल आला तो खाडीमध्ये तो वापस पण भेटत नाही. मग चेंडू शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू शेष आहे. डावखुरा गोलंदाज कबीर, डावखुरा फलंदाज दिनेश.
कवेऱ्याच्या षटकातील शेवटचा चेंडू खेळून काढेल तो दिनेश, शैलीदार फलंदाज, आणि त्यांनी त्याची शैली दाखवलेली आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार. चांगला टोलवलेला चेंडू. 4 धावा. 22 धावसंख्या होते ती 22. 2 षटकामध्ये 22 धावा. चांगली धावसंख्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अरे सामने खेळवायचे आहेत आपल्याला. पुढचा गोलंदाज प्रवीण चौधरी येतोय गोलंदाजीसाठी. तिसरं षटक. आणि त्याला खेळून काढेल तो रवींद्र पाटील भोईर. सॉरी रवींद्र भोईर. तेवीस धावसंख्या होती ती 23. प्रवीण याचा चांगला टोलेला चेंडू रवी याने. 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव. धावसंख्या होती ती 24. आता येतो तो दिनेश. दिनेशकडून षटकार चौकार खूप अपेक्षा आहे संघाला. असायला पण पाहिजे. शैलीदार खेळाडू आहे आणि त्याच्याकडून अशी अपेक्षा असणं गरजेचंच असतं. पाहूया आपल्या संघाची गरज पूर्ण करतो का तो. आखू टप्प्याचा चेंडू. आता मात्र डाव्या एष्टी सोडून जातोय. वाईट चेंडू. दिनेशच्या बॅटच्या जर पट्ट्यात आला असता तर निश्चित परिणाम काही वेगळाच झाला असता. दरम्यान वाढती धावसंख्या. अवांतर धाव. पंचवीस धावा. आता मात्र खालून टोललेला चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण म्हणा महेंद्र याच्याकडून. एकापेक्षा जास्त काहीच नाही. धावसंख्या होते 26. रवी किती खेळतो रे. रवीने केलं ना 12-15. रवीने केलं 12-15. रवींद्र. चांगला चेंडू. रवींद्रच्या बॅटमध्ये काही आलेला नाही परंतु 1 धाव निश्चितच लेग बायच्या रूपात. धावसंख्या वाढती 27. चौथा बॉल नाही चौथा चेंडू असेल ना. प्रवीण याचा चौथा चेंडू. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. आखू टप्प्याचा चेंडू टोलवलं तर चांगला गॅप मध्ये जातोय. चौकार. सुंदर टोलवलेला चेंडू. आखू टप्प्याचा चेंडू आहे आणि असे चेंडूची हीच दशा होणार आहे. चांगली फलंदाजी दिनेशाची. धावसंख्या होती 31. आतापर्यंत दिनेश याने 2 चौकार ठोकून काढलेले आहेत. रवीने पण 2 ना. आणि रवींद्र याने सुद्धा 2 चौकार ठोकलेले आहेत. प्रवीण याचा पुढचा चेंडू. पाहूया कशा प्रकारे टाकतोय.
आता मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला आहे गच्चाल क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण, मात्र एकच धावेवर समाधान. अरविंद बुवा चांगलं क्षेत्ररक्षण बऱ्यापैकी. निश्चितच 3 धाव तर त्यांनी वाचवलेले आहेत. धावसंख्या 32. प्रवीणाचा शेवटचा चेंडू असेल. रवींद्र मात्र सूझबूझ मध्ये खेळतोय, शांत शीतल. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, दरम्यान चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या जागच्या जागीच. धावसंख्या होते ती 32. 3 षटकामध्ये 32 धाव, चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. आणि अजून दिनेश या खेळपीट पट्टीवर उभा आहे. पुढचा गोलंदाज पुढचा गोलंदाज संजय. संजय पाटील. दिनेश याच्यासाठी गोलंदाजी करायला संजय पाटील. खेळून काढे तो दिनेश पाटील. पाहूया दिनेश आतापर्यंत मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये. आणि आता मात्र सुंदर प्रयत्न होता. एक धाव पूर्ण आणि एकच धाव. धावसंख्या देते 33. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 3 धावा निश्चितच वाचवलेले आहेत. यानंतरचा होणारा सामना अष्टविनायक ठाकूरपाडा आणि शिवनेरी आमने. या षटकानंतर दोन्ही संघनायकांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. रवी याच्या मात्र बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. षटकार मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव जात आहेत. दुसरा चेंडू संजय याचा. आता मात्र झेलबाद. फटका सुंदर होता, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि चांगला असा झेल. धावसंख्या जागच्या जागीच 33. शेवटचे 3 चेंडू आणि खेळून काढेल तो मंगेश याच्या बॅटमधून सुद्धा मोठे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया आता काय करतो. संजयची चांगली गोलंदाजी. आखू टप्प्याचा चेंडू आणि सुंदर चेंडू. धावबाद कोण आहे पंच? मंगेश हा बाद झालाय. 0वर बाद होते.
दरम्यान संजय याची चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला. 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे. वा, आणि एक विकेट आणि एक रनआउट. नितीन संजीव काय संजयची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव दिलेली आहे. दिनेश याच्या बॅटमधून अजूनपर्यंत धमाका पाहायला मिळालेला नाही आहे. आता मात्र धमाका पाहायला मिळालेला आहे. दरम्यान षटकार. शेवटचा चेंडू. धावसंख्या होते ती 39. पाहूया दिनेशच्या बॅटमध्ये अजून एखादा मोठा फटका पाहायला मिळतोय की नाही, बघूया. ह्या षटकानंतर अष्टविनायक ठाकूरपाडा शिवनेरी आमने दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा चेंडू. चांगला चेंडू. दिनेशाच्या पायाला दुखापत काहीतरी झालेली आहे. दरम्यान संजयची चांगली गोलंदाजी. 7 धावा. एक षटकार खाऊन फक्त आणि फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. 40 धावांचं टार्गेट आहे. या ठाकूरपाडा संघाचा कर्णधार आता सुरू असलेला सामना सरवलीपाडा विरुद्ध सरवलीपाडा संघाने प्रथम फलंदाजी करताना 39 धावा जमवल्या आहेत आणि 41 धावांचं आव्हान आहे ते सरवली संघासमोर. दोन्ही संघ अतिशय मजबूत आहेत. एकमेकांचे डावपेच, एकमेकांचा खेळ, या सगळ्या टिप्स दोन्ही संघांना एकमेकांचे आहेत. जरी धावसंख्या कमी वाटत असली 39 धावा, तरी हा सामना अत्यंत चुरशीचा होईल आणि एक चांगला सामना आमच्या प्रेक्षकांना बघायला मिळेल यात शंका नाही. दरम्यान अनेक मान्यवर व्यासपीठावर हजर आहेत. द्या काढा. याच्यात एक आहे. यानंतर होणारा सामना शिवनेरी आमने विरुद्ध ठाकूरपाडा संघाने आपले 2 सामने जिंकलेले आहेत आणि अतिशय फॉर्ममध्ये हा संघ आहे. गणेश ठाकरे यांचा हा संघ, ठाकूरपाडा संघ. सरवली संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे आणि मी सरवलीपाडा संघाला विनंती करेन की आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. या व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईर यांचं आगमन होत आहे. संघटनेचे सन्माननीय सचिव जोशी साहेब इथे हजर आहेत आणि या सामन्याचा आनंद प्राप्त करत आहेत. दरम्यान जोशी साहेबांना मी विनंती करेन की शिवनेरी आमने विरुद्ध ठाकूरपाडा या 2 संघादरम्यान यानंतर सामना होणार आहे.
त्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते आपण करायची आहे. अतिशय सुंदर वातावरण या स्पर्धेसाठी. एका बाजूने खूप झाडे आहेत तर एका बाजूने खाडी आणि थोडंसं धुसर असं वातावरण, परंतु क्रिकेटसाठी अत्यंत उपयुक्त. ठाकूरपाडा संघाने नाणेफेक जिंकलेले, आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि शिवनेरी आमने संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. थोड्याच वेळात आपण हा सामना बघणार आहोत. सध्या सुरू असलेला सामना सरवलीपाडा विरुद्ध सरवली सरवलीपाडा संघाने 39 धावा जमवलेल्या आहेत आणि 40 धावांचं आव्हान आहे ते सरवली संघासमोर. बघूया, दोन्ही संघ अतिशय बलाढ्य आहेत. एकमेकांचे डावपेच दोन्ही संघांना माहीत आहेत. जरी धावा कमी वाटत असल्या तरी या सामन्यात कोण जिंकेल हे मात्र अजिबात सांगता येणार नाही. अगदी शेवटचा चेंडू पडेपर्यंत. दुपारच्या सत्रात सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी पंचांना विनंती करेन की सामना आपण त्वरित सुरू करायचा आहे. सरवलीपाडा संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. अगदी जो उद्घाटनाचा सामना झाला त्याचे स्कोरिंग सन्माननीय आपले संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब करत होते. अरविंदजी भोईर यांनी समालोचकाची भूमिका पहिल्या सामन्यात पार पाडली होती. दरम्यान सरवली संघाची सलामीची जोडी मैदानात महेंद्र आणि हरिदास हे सलामीचे फलंदाज मैदानात उतरत आहेत आणि सरवलीपाडा संघाकडून प्रथम षटक टाकण्यासाठी येतोय नामदेव हा सरवलीपाडा संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. शरद भोईर यांची ही टीम आहे. प्रथम फलंदाजी करताना 39 धावा जमवल्या होत्या आणि सरवली संघाला जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि ते आव्हान पेलण्यासाठी त्यांची सलामीची जोडी मैदानात महेंद्र आणि हरिदास. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सामन्याचे मुख्य पंच आहेत भाऊ पाटील. अतिशय सुंदर निपक्षपातीपणे पंचगिरी करताना सामना सुरू होतोय. सरवली पाडा संघाकडून प्रथम षटक टाकण्यासाठी नामदेव याचा पहिला चेंडू. जोरदार प्रहार. बघूया किती धावा मिळत आहेत आणि नक्कीच या 4 धावांनी महेंद्र आपलं खातं उघडतोय. संघाचं खातं उघडलं जातंय. बिनबाद 4 अशी दमदार सुरुवात आहे ती सरवली संघाची. बघूया किती धावा मिळत आहेत आणि नक्कीच या 4 धावांनी. थोडासा ओव्हरपिच चेंडू होता. जोरदार प्रहार केला 4 धावांसाठी. बरोबर मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून हा चेंडू गेला 4 धावांसाठी. नामदेव याचा पुढचा चेंडू. जोरदार प्रहार. चेंडू बराच वेळ हवेत आणि झेलबाद होण्याची शक्यता. झेल सुटतोय. आता मात्र सरवलीपाडा संघाचं हे गचाळ क्षेत्र रक्षण म्हणावं लागेल, कारण महेंद्र हा एक स्फोटक फलंदाज आहे. पहिल्याच चेंडूवर त्याने 4 धावा जमवल्या होत्या आणि अशा फलंदाजांना जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. धावा जास्त नाही आहेत. सरवलीपाडा संघाने प्रथम फलंदाजी करताना 39 धावा जमवल्या होत्या आणि 40 धावांचं एक माफक आव्हान आहे ते सरवली संघासमोर. हरिदास फलंदाजी करतोय.
फुलटच चेंडू, चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. एक धाव मिळेल, एक धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 6. बिनबाद 6 अशी एक संथ आणि सावध सुरुवात आहे ती सरवली संघाची. सरवली संघाला हा सामना जिंकणे फार गरजेचं आहे, कारण लागोपाठ 2 सामने ते पराजित झालेले आहेत आणि हा सामना जर जिंकला तर एक चांगला आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होईल. पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू, चेंडू बॅटची कडा घेऊन जातो शॉर्ट थर्डमॅनला एका धावेसाठी. एका धावेची भर पडते ती सरवली संघाच्या खात्यात. धावसंख्या होती ती 7. बिनबाद 7. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. फार स्फोटक जरी नसली तरी संथ आणि सावध सुरुवात. नामदेव याचा पुढचा चेंडू, ओरपीच चेंडू, जोरदार प्रहार, परंतु चेंडू बराच वेळ हवेत आणि इथे झेलबाद. आता मात्र तिथला जो क्षेत्ररक्षक आहे ती चूक करणार नाही. रतन झेल टिपतोय, सुंदर झेल. याच्या अगोदर झेल उडाला होता तो त्याने सोडला होता. इथे हरिदास बाद होतोय, झेलबाद होतोय आणि पहिला धक्का सरवली संघाला. 1 बाद 7 का 7, 1 बाद 7. प्रति षटकामागे 10 धावा जिंकण्यासाठी जमवायच्या त्या सरवली संघाला. आणि सरवली संघाने जर हा सामना जिंकला तर, कारण सलग 2 पराभव त्यांनी स्वीकारलेले आहेत, हा 3रा सामना आहे. 3रा सामना जिंकला तर त्यांचं आव्हान या स्पर्धेत संपुष्टात येणार नाही, त्यांचं आव्हान जिवंत राहील. याच्यासाठी सरवली संघाला हा सामना जिंकणं अतिशय गरजेचं आहे, कारण सरवली संघ हा एक तगडा संघ आहे, बलाढ्य संघ आहे. कबीर सारखे फलंदाज, स्फोटक फलंदाज या संघात आहेत. आणि हरिदास याची जागा घेण्यासाठी येतोय संजय आणि महेंद्र असे 2 खेळाडू आहेत. बघूया आपल्या संघाला कशा प्रकारे ते हा सामना जिंकून देत आहेत. संघाची नाव थोडीशी गर्तेत सापडलेली आहे. अतिशय सुंदर चेंडू, फॉलो थ्रू मध्ये थोडंसं गचा क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि या 2 धावांनी सरवली संघाची धावसंख्या होते 9. 1 बाद 9. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 बाद 9. त्यांना जिंकण्यासाठी सरासरी प्रति षटकामागे आहे ती 10 धावांची, जवळपास ती 10 धावांची सरासरी आहे. ती पूर्ण करताना सरवली संघ उरलेल्या 3 चेंडू ते 31 धावांची गरज आहे. 3 षटकात 31 धावांची गरज, म्हणजे 18 चेंडू ते 31 धावा. फारसं कठीण हे आव्हान नाही आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तिथपर्यंत आपण काही सांगू शकत नाही आहे, कारण दोन्ही संघ सामना हा सहजासहजी हारणार नाही आहेत, कारण दोन्ही संघांना हा सामना जिंकणे अतिशय गरजेचं आहे. 1 बाद 9. भाऊ पाटील यांना मी विनंती करेन की थोडंसं घाई करा. तशा सूचना तुम्ही खेळाडूंना द्या, कारण अजून आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. आजचं जे शेड्यूल आहे 5 संघांचा लीग मॅचचा तो पूर्ण झाला पाहिजे. हरिदास हा पहिला गडी बाद झाला, तो सरवली संघाचा. महेंद्र आणि साईनाथ असे हे 2 खेळाडू खेळपट्टीवर. दरम्यान साईनाथ दुसरं षटक घेऊन येतोय सरवलीपाडा संघाकडून. थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3री धाव घेण्याचा प्रयत्न करतील परंतु नाही. साईनाथ हा लेग ब्रेकर बॉलर आहे, अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. संजय आणि महेंद्र असे दोन्ही फलंदाज अजूनही खेळपट्टीवर खेळतायत. गोलंदाज आहे तो साईनाथ. पहिल्या चेंडूवर 2 धावा दिलेल्या आहेत साईनाथ याने.
अतिशय सुंदर चेंडू, परंतु चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय मिड ऑनला आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या होती ती 13. 1-13 अशी स्थिती आहे ती सरवली संघाची. जोरदार प्रहार, बघूया काय घडते. आणि ते फलंदाज झेलबाद होतोय मिड ऑनला. थोडासा ओव्हरपिच चेंडू होता, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही आणि मिड ऑनला एक सुंदर झेल पकडला सरवली पाड्याच्या संघाने. आता मात्र सरवली संघ थोडासा अडचणीत. जोपर्यंत कबीर आहे, कबीर येतोय, हा एक की प्लेअर आहे सरवली संघाचा. हा जर शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिला तर नक्कीच सरवली संघाला हा सामना जिंकणं फारसं कठीण राहणार नाही आहे. कारण 2 डावखुरे फलंदाज, एक जो दिनेश नावाचा फलंदाज आहे तो सरवली पाड्यात आहे, अतिशय स्फोटक फलंदाज आहे. उद्घाटनाच्या सामन्यात त्याने 5 सिक्स मारल्या होत्या आणि 36 धावा, 42 धावामध्ये जवळजवळ 36 धावा त्याच्या होत्या 45 धावांमध्ये. तसाच कबीर हा सुद्धा सरवली संघाचा अतिशय स्फोटक फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज. हा फलंदाज जर शेवटपर्यंत राहिला तर सरवली संघाला जिंकणं फारसं कठीण असणार नाही आहे. काय साईनाथ, जोरदार प्रहार, 6 धावा, मिड विकेटच्या डोक्यावरून सुंदर फटका कबीर याचा. या 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 19. साईनाथ याचं हे दुसरं षटक चालू आहे, संघाचं दुसरं षटक. साईनाथ त्याचा सामना करेल कबीर. जोरदार प्रहार, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जेलबाद होण्याची शक्यता आहे, परंतु नाही. एक सुंदर चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 23. मी सांगितलं होतं की कबीर हा अतिशय भरवशाचा, विश्वासाचा असा फलंदाज आहे सरवली संघाचा. पूर्ण जबाबदारी घेऊन तो उतरलाय. काही करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा त्याने प्रण केलेला आहे. आता मात्र सायनाथ त्याचं महागडं षटक ठरते. अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडू 17 धावांची गरज. थोडासा मिस शॉट होतोय, चेंडू जातोय मिडॉनला. एका धावेसाठी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळते ते सरवली संघाला. सरवली संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 25. उरलेल्या 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी सरवली संघाला. सरवली पाडा संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी येतोय रतन. बघूया रतन या 15 धावांचं संरक्षण कशा रीतीने करतोय. दोन्ही संघ मैत्रीपूर्ण वातावरणात हा सामना खेळतायत. बहुतेक दोन्ही संघाची जी प्रॅक्टिस आहे, सराव आहे, तो एकाच मैदानावर होत असावा ना. अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत सरवली आणि सरवली पाडा.
रतन आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. 12 चेंडू 15 धावा जिंकण्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू पण त्याचा फायदा उठू शकला नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो झाला. बॅकफुटला जाऊन हळूच थर्डमॅनकडे कट करण्याचा जो प्रयत्न होता तो फलंदाजाचा फसतो. एक निर्धाव चेंडू. रतन याचा पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू. आता मात्र पॉईंटच्या दिशेने एक जोरदार प्रार, परंतु एका धावेपेक्षा जास्त काही नाही. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 26. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू 14 धावा. अतिशय चुरशीचा सामना. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत कोण हा सामना जिंकेल हे आपण सांगू शकत नाही. कबीर येतोय. कबीर याने आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. जवळजवळ 12 धावा त्याने जमवलेल्या आहेत. फुलटा चेंडू पण त्याचा फायदा उठू शकला नाही. चेंडू जातोय मिड ऑनला. एक धाव पूर्ण करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि 2 धावा सुद्धा इथे पूर्ण करतोय कबीर. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 28. अजूनही जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 9 चेंडू 12 धावा. चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. शरद भोईर यांची सुंदर असं क्षेत्ररक्षण. चेंडू बॅटची कडा घेऊन शॉर्ट फाईन आला होता चेंडू. तिथे शरद भोईर यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलं. बऱ्याच वर्षाचा अनुभव शरद भोईर यांना. जे काही ठराविक ओल्डी गोल्डी जे प्लेयर आहेत 60च्या आसपास आलेले त्या खेळाडूंमध्ये शरद भोईर सुद्धा आहेत. जोरदार प्रहार. बघूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा तर नक्कीच मिळतील आणि 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 31. जिंकण्यासाठी अजूनही 7 चेंडूत 9 धावांची गरज. हा चेंडू जर डॉट आला तर नक्कीच थोडंसं दडपण येईल सरवली संघावर. संजय आणि कबीर दोघेही बंधू. क्रिकेटच्या इतिहासात आपण बरेच बंधूंच्या जोड्या बघितलेल्या आहेत. एक जोरदार प्रहार लॉंग ऑफच्या दिशेने आणि इथे पंचांनी कळवायचा आहे आपला निर्णय. झेलबाद. आणि आता मात्र 9 धावांची गरज उरलेल्या 6 चेंडूमध्ये. संजय आणि कबीर हे दोघेही बंधू आहेत. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा सख्या 2 भावांच्या आपण जोड्या बघितलेल्या आहेत. भारतातर्फे अरुण लाल, मदन लाल, इरफान पटेल. संजय याची जागा घेण्यासाठी येतोय रणजित. बघूया आपल्या नावाप्रमाणे हे जे रणांगण चालू आहे, हे जे युद्ध चालू आहे 2 संघांमध्ये, 2 संघांचं बॅटल. आणि रणजित म्हणजे रण जिंकणारा. जो रण जिंकतोय त्याला रणजित म्हणतायत. 7 चेंडूत 9 धावांची गरज आहे आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेला आहे तो नितीन. बघूया 6 चेंडू 9 धावा. अतिशय चुरशीचा सामना, बघण्यासारखा सामना. दोघेही संघ मैत्रीपूर्ण वातावरणात हा सामना खेळतायत. नितीन याच्या गोलंदाजीचा सामना करेल कबीर. अतिशय खराब चेंडू. चेंडू फाईन लेगला आला, शॉर्ट्स फाईन लेगला, पण 2 धावा शरद भोईर वाचू शकलेले नाहीत. चौकार जवळ त्यांनी वाचवलेला आहे आणि पंच भाऊ पाटील यांच्याकडून वाईटचा इशारा. म्हणजे एकंदरीत 3 धावा, 6 चेंडू 6 धावा. आणि आता मात्र सरवली संघ विजयाच्या समीप पोचलेला आहे. 6 चेंडू 6 धावा.
आणि ते त्रिफळाचीत होतोय. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू त्याला स्वीप करण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला कबीर. आणि आता मात्र या सामन्यातलं ट्विस्ट वाढते. 5 चेंडू 6 धावा. बघूया आता या 5 चेंडू 6 धावा काढण्यासाठी कोणता फलंदाज येतोय. जरा सरवली संघ आपला फलंदाज लवकर पाठवायचा आहे. पाच चेंडू 6 धावांची गरज आहे सरवली संघाला. पाच चेंडू 6 धावा जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज प्रवीण सामना करेल नितीनेच्या गोलंदाजीचा. अतिशय सुंदर चेंडू. खरं तर हा निर्धाव चेंडू होता, परंतु यष्टीरक्षण थोडंसं गचाळ होतंय. ह्या चेंडूवर जर धाव मिळाली नसती तर नक्की 4-6 असं हे समीकरण राहिलं असतं आणि सरवली संघावरचा दबाव थोडा वाढला असता. परंतु दिनेश चूक करतोय. निर्धाव निघालेला चेंडू त्याला पकडता आला नाही. जरा पंच थोडी घाई करा. तशा सूचना तुम्ही क्षेत्ररक्षकांना द्या, फलंदाजांना द्या. 4-5 असं हे समीकरण आहे. 4 चेंडूत 5 धावा जिंकण्यासाठी. अतिशय चुरशीचा, अतिशय रंगतदार असा हा सामना. सुंदर फटका चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेने. फक्त 1 धाव मिळेल. 1 धावेपेक्षा जास्त काही नाही. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 36. अजूनही 3 चेंडू 4 धावा असं हे समीकरण आहे. जोरदार प्रहार. बघूया किती धावा मिळत आहेत. की झेलबाद होतोय आणि इथे झेल सुटतोय आणि नक्कीच या चेंडूवर 2 धावा मिळतील. हा जर झेलबाद झाला असता तर सरवली संघाची. आणि इथे तिसरी धाव घेताना फलंदाज बाद. ह्या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. जरी झेल सुटला असला तरी 2 धावा मात्र तिथला क्षेत्ररक्षक वाचू शकला नाही. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 38. चेंडू किती? 2 चेंडू 2 धावा जिंकण्यासाठी. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. याची नोंद दोन्ही कर्णधारांनी घ्यायची आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग. 2 चेंडूत 2 धावा. जर हा झेल टिपला असता तर या 2 धावा वाचल्या असत्या. आणि 2 चेंडूत जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असती. थोडंसं कठीण आव्हान असतं ते सरवली संघासमोर. परंतु इथे झेल सुटतोय आणि 2 धावा बहाल केल्या जातात त्या सरवली संघाला. 2 चेंडूत 2 धावा. बघूया काय घडते, काय बिघडते. अतिशय चुरशीचा सामना. दोन चेंडूत 2 धावा. अतिशय सुंदर फटका. 1 धाव नक्कीच मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे चौकार. गचाळ क्षेत्ररक्षण. सरवली संघ जिंकतोय. विजयी संघाचं अभिनंदन.